Oh my God! कसं वाटलं हे अद्विकाच्या गोड आवाजात ओ माय गॉड. अद्विकाने ना माझी कॉपी केलेली आहे, कारण दिवसभरात नाही ना मी 100 वेळेस असं म्हणत असते काम करता करता, ओ माय गॉड इतके वाजलेत, अजून हे करायचं आहे, अजून ते करायचं आहे. आणि अशी काही होती माझ्या आजच्या सकाळची सुरुवात. टिफिन करायला आली तेव्हा म्हटलं की चला आज बऱ्याच दिवसापासून हे आवरलेलं नाही आहे, सगळं आवरून घेऊया. आणि मग काय एक एक करता करता सगळंच निघालं. मग चहा साखरेच्या बरण्या डब्बे पण घासायला घेतले, खूप खराब दिसत होते. त्यामुळे म्हटलं की टिफिन स्वयंपाक सगळं करण्याच्या पहिले ना हे सगळं स्वच्छ करू. आणि मला इतकं छान वाटतं ना असं स्वच्छ की आवरल्यानंतर, मग कुठे माझा मूड फ्रेश होतो. तुम्हाला पण असं स्वच्छतेचा किडा आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अद्विकाला नाश्त्यासाठी आज बनवले होते सिम्पल कॉर्न, कारण की ऑलरेडी उशीर झालेला होता. आणि टिफिनसाठी बनवली होती भरली भेंडीची भाजी आणि पोळी. तिला आहे ना अशी भेंडीची भाजी खूप आवडते. सगळं आवरून झाल्यानंतर मग आता माझी साफसफाई सुरू होते वरच्या दोन्ही रूमची. आणि हे करण्यामध्ये माझा भरपूर वेळ निघून जातो. सगळं आवरून झालं होतं, फक्त हे सगळे कपाटं वगैरे हे पुसायचे बाकी होते. तेवढ्यात अद्विका मॅडम उठल्या. आणि उठल्यानंतर दुसरं काहीच करायचं नव्हतं, पहिले माझ्यासारखे सगळे कपाटं पुसायला घ्यायचे होते. मग मीही तिलाच दिले पुसायला, म्हटलं घे पुसून. त्यानंतर सगळं मस्त आवरलं, फ्रेश झालो. आणि हे सगळं करता करता कधी 11 11:30 होतात ना कळतच नाही. मग पटकन अशी स्कूलची तयारी करावी लागते झटपट. शेवटचे 5 मिनिटच उरतात आणि हे रोज होतं. स्कूलला गेल्यानंतर आज मात्र मस्त अशी पावसाने हजेरी लावली आणि खरंच इतकं छान वाटलं, कारण की खूप गरजेचं होतं पाऊस पडणं. शाळा सुटली त्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि येता येता बघा, जिथे पाणी सांडलेलं दिसेल, डबकं साठलेलं असेल, तिथे अद्विकाला उडी मारायची होती. आणि असा काहीसा होता आजचा दिवस. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.